पाचोरा तालुक्यातील वाडी शेवाळे येथे मनुस्मृती दहन दिनानिमित्ताने भारतीय स्त्री अत्याचार मुक्ती परिषदेचे आयोजन वंचित बहुजन आघाडीच्या वतीने करण्यात आले होते. मार्गदर्शन हरिभक्त पारायण माईसाहेब कीर्तनकार यांनी केले. माईसाहेब यांनी यावेळी मनुस्मृती ग्रंथात कोणते श्लोक होते व ते मनुस्मृती ग्रंथ डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांनी कशामुळे दहन केले होते ते मार्गदर्शनातून सांगितले. या परिषदेचे आयोजक पाचोरा तालुकाध्यक्ष विशालभाऊ बागुल होते. प्रमुख उपस्थिती जिल्हा अध्यक्ष प्रमोदजी इंगळे, सुनंदाताई इंगळे, युवा महिला अध्यक्ष शिरीनताई पठाण, महासचिव दीपकभाऊ परदेशी, तालुका प्रसिद्धी प्रमुख आकाशभाऊ पवार यांच्यासह वंचित बहुजन आघाडीचे पदाधिकारी व कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते. तर एखादं वडाचं झाड असेल तर त्याला नवऱ्याचं आयुष्य वाढावं म्हणून तुम्ही धागे घेतात आणि त्या वटवृक्षाला फेऱ्या मारतात की नवऱ्याचं आयुष्य वाढायला पाहिजे. कधी नवऱ्याने केलं तुमच्यासाठी? मग हे तर भेदभाव झाला ना. म्हणजे पत्नीच पतीसाठी करेल की याचं आयुष्य वाढायला हवं, पण मग पतीला इच्छा नसते का? पतीला काय वाटतं पटकन मरेल तर दुसरी करेल असं वाटतं काय? नाही. मग एक सावित्री ती जी स्वतःच्या पतीचा प्राण मागून आणते, पण एक सावित्रीबाई फुले आपल्याला अशा भेटल्या ज्यांच्या पतीने त्यांच्यासाठी शिक्षण रूपी अमृताचं प्राशन करून देऊन त्यांना अजरामर करून टाकलं. मग आपण कोणत्या सावित्रीबाईंच्या पूजा बसायला हवं? कोणत्या? ज्यांनी शिक्षणाचं प्राशन करून स्वतः अजरामर होऊन गेल्या त्या सावित्रीबाई फुलेंचं. अशा असलेल्या सावित्रीबाई व त्याचबरोबर त्यांना घडवणारे महात्मा ज्योतिबा फुले, हे सर्व महापुरुषांना आम्ही प्रथमतः त्रिवार वंदन करते. आज फार सुंदर असलेल्या छोट्या छोट्या गल्ल्यांमधून आम्ही आले, 2 वेळेस चक्कर मारले. असं असणार आपलं हे कोणतं गाव? वाडी शेवाळे. वाडी शेवाळे. शेवाळे गाव फक्त शेवाळे. वाडी तिकडे. तर शेवाळे हे गाव. आणि अशा या शेवाळे गावामध्येच सुरुवातीलाच येत असताना आपल्याला दुरावस्था बघायला भेटतेच. आपल्या गावात रस्ते नीट नाही, अस्वच्छतेचं प्रमाण जास्तीत जास्त येताना जातानाच बघितलं जातं की हे गाव कशा प्रकारे आहे. तर या गावाची स्थिती सुधारली गेली पाहिजे की नाही? सुधारली गेली पाहिजे. मग अशा या गावामध्ये ज्यांच्या पुढे मी इथे येऊ शकलेली आहे, या विचारावर मंचावरती उपस्थित असणारे आपल्या जळगाव जिल्ह्याचे जिल्हा अध्यक्ष ते म्हणजे प्रमोददादा इंगळे, त्याचबरोबर सुनंदाताई इंगळे, यानंतर ज्या वंचित बहुजन आघाडीचं एक तत्परतेने कार्य करतात त्या असणारे आमचे शिरीनताई पठाण व त्याचबरोबर पाचोरा तालुक्याचे तालुका अध्यक्ष व या कार्यक्रमाचे आजचे अध्यक्ष आमचे बाबुल दादा, त्याचबरोबर दीपक दादा व संपूर्ण ज्यांना मी ओळखते जे भेटलेले आहेत ते सर्व देखील इथे जे उपस्थित आहेत व तुम्ही सर्वांचे मी प्रथमतः खूप खूप असं अभिवादन करते. तर आज उपस्थित होण्याचं कारण काय? तर मनुस्मृती दहन. आता हा खेड्यापाडीचा इलाका येतो. आणखी काय माहिती किती प्रगल्भ आपली बुद्धी झाली. 8वी पर्यंत कोण शिकलाय? हात वर करा. 8वी पर्यंत कोण शिकलंच नाहीये ते लोक हात वर करा की आम्ही शिकलेच नाहीये. हाय भरपूर, पण लाज वाटते आपल्याला है ना हात वर करायला की आम्ही शिकले नाही, शिकू शकले नाही. एक तर आई वडील शिकू देत नसतील, नाही तर फटकन लग्न आटकून टाकलं असेल. मी महिलांसाठीच गोष्ट करते की आम्ही शिकू शकले नाही. मग आज तेच सगळं काही आपल्याला या मनुस्मृतीतून बघायचं आहे. खरंच वाटतं शहरामध्ये जाऊन काय सांगू मी मनुस्मृती दहन काय केलं. खेड्यातल्या गावातल्या महिलांना सांगण्याची आवश्यकता आहे आणि मुलींना सांगण्याची आवश्यकता आहे की मनुस्मृती का दहन केलं. आणि इथे ही मनुस्मृती दहन फक्त शूद्रांसाठी किंवा ऐंशी शब्दांचा उल्लेख येतो. तर सर्वात पहिले लोक म्हणतात की आमची मनुस्मृती कशी चांगली आहे. तर इथे म्हटलं जातं की स्त्रियांचा जो जन्म आहे तो गर्भधारणासाठी स्त्रियांचा जन्म आहे. प्रजना अर्थः स्त्रियः आणि संतान उत्पत्तीच मानव. हे संस्कृत भाषेमध्ये म्हटलेलं आहे. प्रजना अर्थ म्हणजे काय? गर्भ
घालण्यासाठी, मुलं जन्माला घालण्यासाठी स्त्रीचा जन्म होतो आणि मुलं जन्माला घालण्यासाठी सहकार्य करण्यासाठी पुरुषाचा जन्म होतो. आणि स्त्री पुरुषाने दोघांनी सोबत राहून धर्माचरण करायला पाहिजे, धर्माचं पालन केलं पाहिजे. हे मनुस्मृतीमध्ये लिहिलेलं आहे. दुसरा शब्द तिथे असा लिहिलेला आहे, दुसरा श्लोक असा लिहिलेला आहे की ब्राह्मण असो किंवा शूद्र असो, तो त्याच्या कर्माने शूद्र आणि त्याच्या कर्माने ब्राह्मण ठरवला जातो. मग शूद्र जरी शूद्र असला तरी त्याचे कर्म जर वरच्या जातीच्या लोकांसारखे असले तर त्याला आम्ही ब्राह्मणाची पदवी देऊ. आणि जर हा ब्राह्मणाची सेवा करत असला तर आम्ही याला शुद्ध जातीचा मानू, असं या श्लोकामध्ये वर्णन केलेलं आहे. त्याच्या बदला जे वरचे सगळे लोक आहेत, आता मी स्वतः कीर्तनकार आणि मी स्वतः कथाकार, जितकेही पुराण असतील ते सगळे पुराण मी वाचून बसलेली म्हणून तुम्हाला सांगते. ते म्हणतात यत्र नार्यस्तु पूज्यन्ते तत्र रमन्ते देवताः. जिथेही स्त्रीचं पूजन केलं जातं तिथे 33 कोटी देव येऊन सण त्या घरामध्ये विराजमान होतात. जर तुमच्या घरातल्या स्त्रीचं पूजन तुम्ही करत नसताल तर तुमच्या घरी देव येणार नाही, असं मनुस्मृतीमध्ये वर्णन केलेलं आहे. हे काहीशे शब्द ऐकून जे हिंदू धर्माला मानणारे, वैदिक धर्माला मानणारे काहीशे लोक असतील त्यांना वाटेल मनुस्मृती ग्रंथ तर खूपच चांगला आहे, याच्यामध्ये तर स्त्रियांना सन्मान दिलेला आहे, स्त्रियांच्या बद्दल तर खूपच चांगलं लिहून ठेवलेलं आहे. पण एक लक्षात घ्या, आंबेडकरवादी समाज जो आहे तो कधीही शीतावरून भाताची परीक्षा करत नाही. शीतावरून भाताची परीक्षा करणं म्हणजे काय माहितीये? की फक्त वरच्यावरती एक भाताचा तुकडा खाल्ला की आपण काय म्हणतो की भात शिजला, है ना. पण आंबेडकरी विचारधारा बाबासाहेबांना, महात्मा फुलेंना आणि शिवाजी महाराजांना मांडलेला समाज असा नाही. समजून घ्यायच लागलेला असेल, खालून जळलेला असू शकतो, म्हणून पूर्ण भात तपासणं गरजेचं आहे की नाही? पूर्ण भात तपासणं गरजेचं आहे. त्याच पद्धतीने बाबासाहेबांना मांडणारे, बाबासाहेबांचे अनुयायी कधीही वरच्या वरती दिलेले 2 किंवा 4 ओळी पाहून कधी म्हणणार नाही की हा ग्रंथ चांगला किंवा हे पुस्तक चांगलं, अजिबात नाही. मग याच्यासाठी काय करावं लागतं? याच्यासाठी मनुस्मृती पूर्ण वाचावी लागते. आणि त्या मनुस्मृतीला पूर्ण वाचताना आपल्याला आढळतं की त्यांनी जरी म्हटलेलं असेल की स्त्री गर्भधारणेसाठी आहे, गर्भधारणेसाठी काय, मुलं जन्माला घालण्यासाठी मुलीचा जन्म होतो किंवा स्त्रीचा जन्म होतो, हे जरी वरच्यावर म्हटलेलं असेल तरी सुद्धा स्त्री फक्त आणि फक्त एक भोगाची वस्तू आहे. कशाची वस्तू? भोगाची वस्तू आहे. फक्त आणि फक्त तिचा वापर करण्यासाठी ती स्त्री आहे, असा पूर्णपणे त्या मनुस्मृती ग्रंथामध्ये उल्लेख केला जातो. आता ती स्त्री वस्तू म्हणून कसं काय वापर केला जातो? तर त्याच मनुस्मृतीच्या श्लोकामध्ये वर्णन केलेलं आहे. पहिला श्लोक काय म्हणतो? लहान अवस्थेमध्ये तिच्या वडिलांनी तिचं पालन पोषण करावं. लहान असलेली मुलगी ज्या वेळेस मोठी होईल तेव्हा तिच्या भावाने तिच्यावरती नजर ठेवावी. मग तिचं लग्न झाल्यानंतर तिच्या नवऱ्याने तिच्यावरती नजर ठेवावी. आणि मग त्याच्यानंतर म्हातारी होईल तेव्हा तिच्या मुलाने तिच्यावरती नजर ठेवावी. स्त्रीने फक्त या 4 भिंतींच्या आत राहायला पाहिजे. पहिले वडील, भाऊ, नवरा आणि मग त्याच्यानंतर मुलगा, या 4 भिंतींच्या आत बंद असलेले. मग आता प्रश्न असा येतो, ज्या महिलेचे वडील लहानपणीच वारले असतील तिने काय करायला पाहिजे? समजून घ्या, जिला भाऊ नाही ती काय करेल? आणि भाऊही जाऊ द्या, समजून घ्या तिने नवरा केला आणि नवऱ्याने तिला टाकून घातली किंवा ती विधवा झाली, त्या महिलेने काय करावं? आणि जिच्या पोटी मुलगी आली, मुलगा आलाच नाही, मग तिने स्वतःचं संरक्षण कसं करावं? मग काय होतं? त्यावेळेला अशी महिला ज्या वेळेस समाजामध्ये उतरते तेव्हा समाज तिच्याकडे पाहताना चुकीच्या दृष्टिकोनाने पाहतो, तिच्या शरीरावरती नजर टाकतो. आणि तरी सुद्धा या मनुस्मृतीमध्ये तिला कलंकित केलं जातं. बिना नवऱ्याची बाई पापिणी, ही तर विधवा आहे, माय कुठकुठ जात अशी, कोणासोबत फिरते, याचा अधिकार नाही त्याचा अधिकार नाही, असे बोट आपण आपल्यावरती उचलले जातात स्त्रियांमध्ये. आणि हे सगळं मनुस्मृतीद्वारे होतं. आणि मी सांगते वैदिक परंपरेत तर कीर्तनामध्ये, माझ्या कीर्तनात कथेमध्ये तर लोक म्हणतात काही मी पाहिलेलं आहे, माय विधवा आहे, हे कशाला पूजा करायला लावते? पूजा सुद्धा करण्याचा अधिकार विधवांना दिला जात नाही, अपवित्र मानलं जातं. मग हा पहिला उल्लेख की स्त्रियांना, फक्त एका धर्मात नाही आहे, दुसऱ्या धर्मांमध्ये सुद्धा असं सांगून ठेवलंय, स्त्रियांनी फक्त 4 भिंतींच्या आत राहावं, हिला स्वतंत्रता नाही. स्त्री चंचल आहे. चंचल म्हणजे काय? बाई बिघडलेली आहे. स्त्रीचा जन्मच बिघडलेला झालेला आहे. आता पण म्हणतात ना, बाईचा भेजा गुडघ्यात राहतो. औरतों का
दिमाग घुटने में रहता है. काय म्हणतात लोक, बाईचं डोकं हे गुडघ्यात राहतं. का म्हणतात? कारण या मनुस्मृतीसारख्या मांडणाऱ्या लोकांनीच आपल्या भेजामध्ये कचरा भरून भरून भेजा गुडघ्यापर्यंत नेलाय. म्हणून आज सुद्धा बाया अडाणी आहेत, अडाणचोट आहेत, त्यांना शिकता येत नाही, अशिक्षित आहेत महिला, ते शिकू शकत नाही. आणि शिकले जरी असले तरी सुद्धा हे लोक धर्माचा आंधळापणा त्यांच्यावरती दाखवून त्यांना मंद बनवण्याचा प्रयत्न करतात. समजलं? आता आणखी पुढे जाऊन जर त्या मनुस्मृतीचं वर्णन करायचं झालं तर तिच्यात काय सांगितलं जातं बघा. स्त्री हिने काय करावं? पतीची सेवा करावी. पती दारुडा असेल, अट्टल फिटाड असेल, गटरमध्ये लोळत असेल, फरक नाही पडत. तिसरी गोष्ट, मुक्क असेल, बधीर असेल, नपुंसक असेल, अपंग असेल, रोगी असेल, तरी सुद्धा स्त्रीने स्वतःच्या पतीची सेवा करावी, तरच ती पतिव्रता मानली जाईल. पण याच्याच जागेवरती मला मान्य करायलाच पाहिजे पतीची सेवा, पण याच्या जागेवरती दुसरा श्लोक काय लिहितात माहितीये? जर महिला रोगी असेल, जर स्त्री अपंग असेल, जर स्त्री आजारी पडली किंवा जर स्त्री दुष्ट निघाली किंवा थोडीशी अपात्र निघाली, तर त्याच जागेवरती स्त्रीला सोडून द्या, त्या महिलेला सोडून द्या, दुसरा विवाह करून द्या. हे साफ साफ वर्णन तिथे लिहिलं जातं. आता तो का कोणता सडलेला भाजीपाला आहे? सडला म्हणजे फेकून द्यायचं? स्त्री एवढ्या खालच्या पातळीची आहे का? या लोकांनी यांच्या ग्रंथांमध्ये हेच वर्णन करून ठेवलेले. माणसाला, पुरुषाला जेव्हा वाटेल तेव्हा त्याने स्त्रीला सोडून द्यायचं आणि जेव्हा वाटेल तेव्हा ज्याला जिच्याशी पटेल तिच्याशी लग्न करून घ्यायचं. पण स्त्रीने पतिव्रता म्हणून राहायचं. पतिव्रता राशील तर तुला स्वर्ग भेटील. अशा प्रकारचे उद्गार या लोकांनी लिहून ठेवलेत मनुस्मृतीमध्ये. पतिव्रता राहू नये असं मी म्हणत नाही, पण पती सुद्धा त्या लायकीचा असणं आवश्यक आहे ना. पती सुद्धा पत्नीव्रता असणं आवश्यक आहे. मग हे सगळंच सगळं त्या मनुस्मृतीमध्ये वर्णन केलं. आता पुढे मनुस्मृतीमध्ये वर्णन केलं जातं, 30 वर्षाच्या पुरुषाशी 16 वर्षाच्या मुलीचं लग्न लावण्यात येतं आणि 24 वर्षाच्या पुरुषाची 8 वर्षाच्या मुलीचं विवाह करण्यात येतं. म्हणजे अल्पवयीन मुलीचा, म्हणजे एवढ्या वयस्कर पुरुषाशी एवढ्या कमीत कमी वयाच्या मुलीचं विवाह करून देणं किती चुकीची पद्धत आहे. फार चुकीची पद्धत आहे. हे मनुस्मृतीमध्येच उल्लेख केलेला आहे. मनुस्मृतीमध्ये आणखी उल्लेख केला जातो की स्त्रियांचा संस्कार, अगोदरच्या काळामध्ये संस्कार होत असायचे. ज्याने बौद्ध धर्म स्वीकारलाय त्याची गोष्ट आता जाऊ द्या, पण जे अगोदरपासून वैदिक हिंदू परंपरेत आलेले काही संस्कार होत असायचे. बाळ जन्माला आलं की त्याचं मुंडन करायचं, त्याचे केश हे करायचे, त्याच्यानंतर त्याचे कान टोचायचे, त्याच्या कानामध्ये बाळा घालायच्या. ही आपल्या भारताच्या परंपरा होत्या. पण या भारताच्या परंपरेमध्ये त्यांनी असं वर्णन केलं, ब्राह्मणापासून शूद्रापर्यंत ज्यांचंही उपनयन संस्कार होतील त्यांना वेद मंत्र चालतील, पण स्त्रियांचे उपनयन संस्कार होतील तेव्हा वेद मंत्र चालणार नाही. वेद मंत्र का चालणार नाही मुलींसाठी आणि स्त्रियांसाठी? तर याचं एकमेव कारण, स्त्रिया असत्याप्रमाणे अपवित्र असतात. काय म्हटलंय तिथे? बायांना अपवित्र म्हटलेलं आहे. स्त्रिया ह्या अपवित्र असतात, म्हणून वेदांच्या मंत्रांचं उच्चारण स्त्रियांसाठी केलं जाणार नाही असा तिथे उल्लेख केलेला आहे. मला एक सांगा, याच ठिकाणी स्त्रियांना अपवित्र म्हणून वेदांच्या मंत्रांचा, मग तिथे कारण देताना माहिती ते काय कारण देतात मनुस्मृतीमध्ये? की स्त्रिया अशिक्षित आहेत. पण यांना समजत नाही शिक्षणाचा अधिकार तुम्ही दिला कुठे स्त्रियांना? कोणत्याच मुलीला शिक्षणाचा अधिकार यांनी कधी दिला नाही. मग ती शिकणार कशी? म्हणूनच इथं म्हणतात स्त्री अशिक्षित त्यांच्यामुळे झाली, अपात्र त्यांच्यामुळे झाली, अपवित्र सुद्धा त्यांच्यामुळे झाली, पण स्त्री मुळात अपवित्र नाही. मग हे मनुस्मृतीमध्ये पूर्ण वर्णन. आता माझ्या बाबतीत सांगते, स्त्रियांना अपवित्र तर म्हटलंच जातं. स्त्रियांना शिक्षणाचा अधिकार नाही, स्त्रियांना वेद मंत्रांच्या वाचनाचा अधिकार नाही, संस्कृत भाषा शिकण्याचा अधिकार नाही. आताच्या काळात सुद्धा त्या मनुस्मृतीचे परिणाम आपल्याला बघायला मिळते. ज्यावेळेस माझी आई मला कथाकार बनवायचंय याच्यासाठी ती वृंदावनला गेली आणि वृंदावनला गेल्यानंतर एक बाबा होते, फार मोठे कथाकार, ब्राह्मण, आणि त्यांच्याकडे गेल्यानंतर विचारलं की माझ्या मुलीला मला कथाकार बनवायचं आहे. त्यांनी पूर्ण नाव विचारलं. म्हणे पाटील ना तुम तो मराठा हो बोले, क्षत्रिय लोगों को कोई अधिकार नहीं बोले कथा करने का, असं ते साफ साफ बोले. और जितने भी लोग अभी बहुजन लोग करते ना बोले कथा, वो गलत है बोले. वो क्या संस्कृत में पाठांतर करते और कुछ भी करते, ये नहीं चलता. मग मम्मीला विचारलं माझ्या
की ठीक आहे, क्षत्रिय तर क्षत्रिय करा कथा, पण कोणाला, मुलाला की मुलीला? माझ्या आईने सांगितलं माझ्या मुलीला कथाकार बनवायचंय. कोणाला? मुलीला कथाकार. माझी आई ही सुद्धा साधी गोडी महिला, अशिक्षित, अडाणी, परंतु देवाच्या भक्तीमध्ये रंगलेली. मी तेच सांगते की महिलांना देवाच्या नांदी लागूनच शिक्षणापासून दूर करण्याचं काम हे लोक करतात. मग आता तिला देवाची भक्ती म्हणून तिला वाटायचं की मी कथाकार व्हावं, आणि हेच सांगितलं. आईने सांगितलं माझ्या मुलीला शिकवायचं आहे, आणि मुलीला शिकवायचं हे ऐकता बरोबरच बाबा म्हणाला, अरे लड़की, स्त्री को, लड़की को कोई अधिकार नहीं कथा करने का. ये जो अभी लड़कियां घूम रही और इतनी प्रसिद्ध हो रही है ना, बोले कथा करके, वो सब गलत है, बोले पूरा गलत है, बोले इनको कोई अधिकार नाही कथा करने का. आता हे झाली वृंदावनातली गोष्ट. तिथे चला, तिथे सगळं ब्राह्मणांचं राज्य. पण जर इकडे महाराष्ट्रात आले तर महाराष्ट्रात सुद्धा त्यांनी वारकरी संप्रदायाचे कीर्तन करते, तर तिथे सुद्धा काही शतकांपूर्वी, काही दशकांपूर्वी असं बोललं जायचं की महिलांना कीर्तन करायचा अधिकार नाही. कारण येतो, कारण ते मनुस्मृतीच्या आधारेच द्यायचे. कशाच्या आधारे? मनुस्मृतीच्या आधारे. की स्त्रीने का कीर्तन करू नये, महिलाने का कीर्तन करू नये, महिला एवढी अपवित्र आहे, तेवढी अपवित्र. दिवस बाईची मासिक पाळी येते, येते की नाही? मासिक पाळी येते. म्हणजे जिचंही मासिक पाळी येते ती सर्वात जास्त अपवित्र आहे. जेव्हाही तिची मासिक पाळी येते तिने देवाला हात लावू नये, देव घरामध्ये येऊ नये, हे काम करू नये, ते काम करू नये. आता कोणत्या महिलेला मासिक पाळी ऐकूनच नाही वाटेल? आंबेडकरी विचारधारेच्या महिलेला लाज वाटायलाच नको. तिने तर तोंड वर करून ऐकायला पाहिजे. जेव्हाही माझ्या कीर्तनातून मासिक पाळीचा विषय काढते ना, बाया तोंड खाली करून घेतात. माय काय बोलते ही पण. त्यांना त्यांना कसं वाटायला लागतं, ते विचार करायला लागतात. मासिक पाळीचं बोलते, अशी आहे, अपवित्र आहे, हे पोरलं काही ज्ञानच. पण हे समजत नाही मला, आपल्याला अपवित्र ठरवणार हे कोण लोक आले? ज्या बाईला मासिक पाळी येते ना, तीच मुलं जन्माला घालू शकते. जिला मासिक पाळी येत नाही ना, ती मुलं जन्माला घालू शकत नाही. मग हा विचार तुम्ही करावा, ज्या मुलीची, ज्या स्त्रीची मासिक पाळी येते, त्या मासिक पाळीतून या जगातला प्रत्येक व्यक्ती जन्माला आलेला आहे, मग ते सगळेच अपवित्र झाले. केलाय कधी विचार? स्वतःला ब्रह्मचारी म्हणणारे, स्वतःला संन्यासी म्हणणारे, स्वतःला पवित्र मानणारे सगळेचे सगळे पाळीच्या रक्तातूनच जन्माला आलेले आहेत. सगळेचे सगळे. मग जे लोक म्हणतात या महिलांकडून, ते म्हणतात देवाला हात लावू नको, पूजा करू नको, हे करू नको, माय 4 दिवसाची बाटली तू होय तिकडे. तिने कोणत्या भांड्याला हात लावला की फेकून देतात, पण भांडे घासून घेते तिच्याकडून, कपडे धुवून घेते तिच्याकडून. मला हे सांग. आणि बाईची दुश्मनी नाही, सासू सुनेवरती टीका करते. सासूच नियम सांगते सुनेला, पण सासूला बी अक्कल असणं आवश्यक आहे ना. बाई तुझा बी तर पाळीच आहे ना. हे मासिक पाळी फार साधारणसा शब्द आहे, प्रत्येक स्त्रीला असते. आणि जो ज्ञान देतोय ना आपल्याला की तुम्ही अपवित्र आहे, त्या तो सुद्धा मासिक पाळीतूनच जन्माला आलेला आहे. मग अपवित्रतेचं कारण आपल्याला सांगणारे कोण? हे लोक. हे लोक आपल्याला स्वतः दुर्योधन आहेत, बायांवरती नजर टाकतात. आता जर तुम्ही जगामध्ये चालाल ना, तर लोक डोळ्यांनीच बलात्कार करून घेतात स्त्रियांचा. डोळ्यांनीच पाहून सगळ्याचे सगळे त्यांची दृष्टी दिसायला लागून जाते. अरे माणसाची डोळे पाहताबरोबर समजतं याचा उद्देश काय आपल्याकडे पाहण्याचा, त्याची नजर आपल्याला समजायला लागते. एवढे लोक स्वतः दुर्योधनासारखे असून सुद्धा हे स्त्रियांना पतिव्रता कसं राहायचं याचं ज्ञान पासतं. हे समजत नाही. अरे पहिले स्वतःचं चरित्र पाह आणि नंतर स्त्रियांवरती बोट उचल. मग हे मनुस्मृतीमध्ये उल्लेख करून ठेवलेला होता की यांच्या ग्रंथांमध्ये यांनी उल्लेख करून ठेवलेला आहे, स्त्री अपवित्र आहे, स्त्री अशुद्ध आहे, स्त्री कलंकिनी आहे, हिच्यासारखी वाईट कोणीच नाही. एक प्रकारे आपला समाज जो असेल ना, शूद्र समाज, की चला आम्ही बौद्ध म्हणून जन्माला आलेले आहेत म्हणून आमचा अपमान करतायत शूद्र म्हणून, त्याच्यापेक्षा खालच्या स्तराचा अपमान ते स्त्रियांचा करायचे. शूद्र म्हणून ज्या जातीत जन्माला आल्या त्या जातीच्या अपमानापेक्षाही वाईट अपमान हे स्त्रियांचा करायचे. आणि हे सगळ्याचा सगळा उल्लेख त्या मनुस्मृती ग्रंथामध्ये केलेला होता. आणखी मनुस्मृतीमध्ये उल्लेख करण्यात आलेला होता, बाईने हसायचं कुठे, बाईने रडायचं कुठे, बाईने विवाहानंतर कुणाशी संबंध ठेवावे, कुणाशी नाही ठेवावे, हे सगळा उल्लेख त्या मनुस्मृतीमध्ये केलेला होता. आणि मुख्यतः उल्लेख म्हणजे की शिक्षणाचा अधिकार नाही, हा उल्लेख केलेला होता. आज विचार करा तुम्हीच, ज्यावेळेस तुम्ही जीवनामध्ये एकटे पडले एक महिला म्हणून, त्यावेळेस कोणतं नातेवाईक तुमची मदत करायला येतो का?
कोणता नातेवाईक येतो का, तुम्हाला तुमचं खंबीरपणे उभं राहावं लागतं. त्या काळात ज्या वेळेला एक स्त्री स्वतःसाठी स्वतः खंबीर उभी राहायची, तेव्हा तेच लोक तिच्यावरती नजर टाकून तिच्यावरती अत्याचार करायचे. तुम्हाला दोन प्रथा सांगते. पहिली प्रथा एक अशी असायची की त्या स्त्री जर विधवा झालेली असेल तर एक तर तिला सती पाठवून द्यायचं, आणि जर ती सती नाही गेली, ती जर नाही जाळली गेली, तिचे लेकरबाळ असले तर तिला विधवा ठेवायचं. पण विधवा कसं, तर तिला कुरूप करायचं, तिचं टकलं केलं जायचं, केशव्यापन केलं जायचं, आणि तिचं केशव्यापन केल्यानंतर तिला घरामध्ये डंबवून ठेवलं जायचं. दुसरी कुप्रथा अशी होती की जी स्त्री असेल त्या स्त्रीला देवदासी बनवलं जायचं. देवदासी माहिती का, देवदासी काय राहतं, की आम्ही देवाला आमची पोरगी वाहून दिली, देवाला आम्ही आमची पोरगी वाहून दिली, मग ती तिकडे ब्रह्मचारी व्हायची, संन्यासी व्हायची, तिला काय व्हायचं ती व्हायची. ही फार कुप्रथा आहे, आणि ती तिकडे देवाच्या नादी लागली की तिचं लग्न वगैरे करायचं नाही. हे खरोखर प्रथा आहे आणि झालेल्या ग्रंथांमध्ये सुद्धा वर्णन करून ठेवलेलं आहे. मग या प्रथांचं वर्णन व्हायचं, याचे दुष्परिणाम काय व्हायचे माहितीये, ज्या विधवा स्त्रिया राहायच्या ना त्यांचे बलात्कार व्हायचे, त्यांच्यावरती नजर टाकली जायची, आणि त्याचं रूप म्हणजे त्या विधवा स्त्रिया गर्भवती व्हायच्या, त्यांना मुलं व्हायचे. शेवटी हे पाप न्यायचं कुठे, लोक म्हणायचे ही विधवा असताना गर्भवती झाली कस काय, हिला मारून टाका, हिने पाप केलेलं आहे, हिने पाप केलेलं आहे. शेवटी स्वतःच्या मुलाला लपून ठेवायची, जन्माला आलं की स्वतःच्या लेकरू उपटून काढायची. अशा हजारो लेकरं मेलेले आहेत विधवा स्त्रियांचे, हजारो लेकरं. लोकांनीच अन्याय अत्याचार करावे, त्यांच्याच पोटी जन्माला यावे, आणि स्वतःच्या हाताने त्यांनी स्वतःच्या लेकरांना उपटून टाकावं. ही परिस्थिती महात्मा फुलेंनी बघितली, आणि महात्मा फुलेंना ती आली म्हणून बाल हत्या प्रतिबंधक गृह नावाचं त्यांनी एक प्रतिबंधक गृह उघडलं. तिथे त्यांनी सांगितलं, ज्याही विधवा स्त्रिया गर्भवती होतील त्यांनी स्वतःचे लेकरं आणावे आणि आमच्या इथे द्यावे, आणि ते महात्मा फुलेंनी त्यांचे लेकरं सांभाळावे. त्या स्त्रियांनी स्वतःच्या मनाने केलं का ते, त्याच लोकांनी अन्याय अत्याचार केले, आणि त्याच लोक तिला कलंकिणी आणि पापिणी म्हणायला लागले. दुसरी देवदासी नावाची प्रथा, आम्ही तर तुला देवाला देऊन दिलेलं आहे, देवाला देऊन दिलेल्यावरती सुद्धा हे लोक नजर टाकायचे, तिचा बलात्कार करायचे, ती सुद्धा गर्भवती राहायची, आणि म्हणायचे हिला तर देवाला दिलं होतं ना, देवाचं नाव ना बसता इथं कुठेतरीच का तोंड काळं करून आली. असे सुद्धा आरोप त्या स्त्रीवरती लावले जायचे. सगळेचे सगळे उल्लेख या मनुस्मृती नावाच्या ग्रंथात. म्हणून बाबासाहेबांनी साफ सांगितलं की मनुस्मृती हा ग्रंथ नाही, मनुस्मृती हे साधारणचं एक कायद्याचं पुस्तक आहे, जे फक्त आणि फक्त एका विशिष्ट जातीचं वर्चस्व राहण्यासाठी तयार केलं गेलेलं पुस्तक आहे, फक्त विशिष्ट समाजाचं. मला आज सुद्धा फार पश्चाताप होतो की आपल्यासारख्या महिलांना माहित नाही की मनुस्मृती ग्रंथ काय आहे. साधारण महिलांची गर्दी कुठे होते, जे लोक सांगतात ताने तोडगे करा तुमच्या घराचं भलं होईल, ताने तोडगे करा तुमच्या घराचं भलं होईल, ताने तोडगे करा, आणि याचा शिकार आपल्यासारखे बहुजन समाज होता. आता मी महिलांच्या जातींचं वर्णन करते. प्रत्येक महिलेसाठी ब्राह्मण म्हणून जरी महिला जन्माला आलेली असेल तिच्यावरतीही तोच अन्याय, आपल्यासारखं बहुजन म्हणून शूद्रांमध्ये जन्माला आली असेल तोच अन्याय, आणि आदिवासी म्हणून जन्माला आली असेल तर तोच अन्याय. मुलींवरती, आदिवासी स्त्रियांवरती तोच अन्याय होतो. ही काही साधारण गोष्ट नाही, आणि हे मला सांगण्याची आवश्यकता नाही. मणिपूरमध्ये झालेलं ते कार्य की आदिवासी मुलगी, आणि अशा अनेक आदिवासी मुलींवरती आज अपराध होतात, अन्याय अत्याचार होतात, पण हे लोक दाबून टाकतात. काय म्हणतात, अरे आदिवासी येते, आणि हे वरच्या जातीचे लोक सगळं करतात. हे समजणं अत्यंत आवश्यक आहे. पण हे कशाच्या बेसवरती, यांच्या डोक्यामध्ये ही मनुस्मृती भरून पडलेली आहे म्हणून. म्हणजे अशा प्रकारचा हा मनुस्मृती ग्रंथ. दुसरी गोष्ट, या मनुस्मृतीमध्ये मी सुरुवातीला उल्लेख केला की काही लोक जे मनुस्मृतीच्या बद्दल चांगलं सांगतात आणि म्हणतात की हा मनुस्मृती असा ग्रंथ आहे ज्याच्यामध्ये म्हटलेलं आहे तुम्ही तुमच्या कर्माने शूद्र व्हाल आणि तुम्ही तुमच्या कर्माने ब्राह्मण व्हाल. हा सर्वात मोठा गैरसमज. शेवटी आपल्याला जन्माने ते काय सांगतात की आम्ही जन्माने शूद्रच आहोत. छत्रपती शिवाजी महाराजांचा राज्याभिषेक यांनी नाकारला का, तर हा शूद्र म्हणून जन्माला आलेला आहे, खालच्या जातीचा आहे, हा क्षत्रिय नाही, म्हणून याला आम्ही राजा म्हणून स्वीकारणार नाही. का, तर मनुस्मृतीमध्ये उल्लेख केलेला आहे म्हणून. एवढे स्त्रियांवरती होणारे अन्याय अत्याचार. आज मला सांगा की जर स्त्री शिकली नसती, बाबासाहेब आंबेडकरांनी जर मनुस्मृती दहन केली नसती तर माझ्यासारखी मुलगी तयार झाली असती का?
माझ्यासारखी मुलगी तयार झाली असती का? एवढ्या शुद्ध भाषेमध्ये सांगून विवेचन करणं. म्हणून प्रत्येकाने बसून प्रत्येकाला सांगायचं की अरे मनुस्मृतीसारखे किती ग्रंथ आहे, बायांच्या डोक्यामध्ये फक्त कचरा भरण्याचं काम केलं जातं. आपल्याला खोटे थोटांमध्ये नेतात आणि सांगतात माय तुझ्या घरी सुखी करायचं असेल, तू स्वर्गात जायचं असेल तर हे कर, ते कर, हे कर, ते कर, हा उपाय कर, तो उपाय कर. अरे पण तुम्ही शिकण्यास का नाही सांगत आहे तिला? ती शिकतच नाहीये, ती जाईल कुठे पुढे? आज सुद्धा मनुस्मृतीसाठी पाठवता का? तर खेडोपाडी लोक काय म्हणतात, मा इतके दूर कोण पाठवेल, पडून गेली तर पडून गेली तर. तुमचा तुमच्या मुलीवरती विश्वास नाही, कारण तुमच्या स्वतःच्या संस्कारांवरती विश्वास नाही. मुलीलाच बोललं जातं. आंतरजातीय विवाहासाठी पाबंदी लावणारी सुद्धा हीच गोष्ट आहे की मुलाने दुसऱ्यासाठी विवाह केला तर चालतो, पण मुलीने केला तर नाही चालत. हे सुद्धा वर्णन मनुस्मृतीमध्येच लिहिलेलं आहे. आणि त्यातही महत्वाची गोष्ट काय, तर मुलगी पळून जाते, पळवणारे त्यांचे आई वडीलच असतात. पळवणारे त्यांचे आई वडील कसं काय? अरे तुम्हीच विचार करा, ज्या माय बाप्पांची मुलगी पळून गेलेली असली ते स्वतःचं डोकं ठोकतात आणि काय म्हणतात, माय पोरले अक्कलच नाही होती, पोरले अक्कलच नाही होती. भाऊ तू 40 वर्षाचा आहे, तुला अक्कल आहे का? तू 40 वर्षाचा झाला, तुझ्या मुलीशी तुला कसं बोलावं, तिचं मन समजून घ्यावं याची तुला अक्कल नाहीये. 16 वर्षाच्या पोरगीला कसली अक्कल राहणार आहे? तिने दुनिया तरी बघितली आहे का? तिने दुनिया तरी बघितली का? तिला समाज तरी माहितीये का? कोणासोबत राहते, कोणाशी बोलते याचं तिला ज्ञान नाही. हे याचे परिणाम आहे. तुमच्या मुलीला शिक्षण द्या, तिला त्याची जाणीव करून द्या की शिक्षण तुझ्यासाठी किती महत्वाचं आहे हे समजून घ्या. नंतर नाही तर मुलींना हे जाणीव करून द्या की मुलगीने कोणाशी लग्न केलं तरी सुद्धा त्याचे भांडेच घसावे लागणार तिला. तो काही तिला राणी म्हणून सांग डोक्यावरती ठेवणार नाहीये. ही जाणीव करून देणं आपल्याला आवश्यक आहे की शिक्षण आपल्यासाठी किती महत्वाचं आहे. आणि मग काय, या मनुस्मृतीमध्ये केलेला उल्लेख की ब्राह्मण आणि शूद्र हे त्यांच्या कर्मानुसार दिले जातात, पण शेवटी शूद्र म्हणूनच आपली जात पाहावी लागते. आणि आज तुम्हाला सगळ्यांना अनुभव येत असेल, गावामध्ये फिरताना कोणी हे नाही पाहणार की भाऊ तुझी कीर्ती किती आहे. गावामध्ये फिरताना काय केलं असेल तर ते लोक पाहणार नाही. म्हणजे एवढी मनुस्मृती लोकांच्या अंगामध्ये भरली की आज सुद्धा हे लोक फक्त जात पाहतात. समजला? या मनुस्मृतीने एवढा जाती भेद करून ठेवलेला आहे. आज आपलं कर्तृत्व चांगलं असून सुद्धा हे लोक आपल्या जातीने उल्लेख करतात. मग शेवटी बाबासाहेब आंबेडकरांना समजलं काय? समजलं या मनुस्मृतीमध्ये सुधारणा करून फायदा नाही. आणि सुधारण किती सुधारणार? हे शेवटी आपल्याला जन्माने शूद्र म्हणतात. बाबासाहेबांनी जन्माने शूद्र राहणं नाकारलं आणि शेवटी त्या मनुस्मृतीचं दहन करून टाकलं. नको आम्हाला, आम्ही मुळात सकट खतम करून टाकलं. ही विचारधारा म्हणणारे बाबासाहेब आणि स्त्रियांना मुक्ती देणारे बाबासाहेब. का स्त्री मुक्ती दिन म्हटलेलं आहे? तुमच्यासारख्या जर तुम्ही फक्त खेळात बसलेले असाल तर तुम्हाला याची जाणीव नाही होणार. ज्यावेळेस तुमच्या मुलीला जाणीव होईल, जे शिकतायत, समाजामध्ये जात आहेत, त्यावेळेला त्यांना समजेल की आमच्यासाठी स्त्री मुक्ती दिन किती महत्वाचा आहे, किती महत्वाचा आहे हे आपल्याला जाणवेल. आणि इतकंच नाही तर मनुस्मृतीच्या बाबतीत उल्लेख करताना असं म्हटलं जातं की त्या काळातल्या स्त्रियांना आणि आताच्या काळातल्या स्त्रियांना आवश्यकता होती अशा कायद्याची, ज्या कायद्यामध्ये स्त्रियांना समान अधिकार दिलेले. कसले अधिकार? समान अधिकार दिलेले आहेत. स्त्रियांना स्वतःचा स्वतंत्रपणे जगण्याचा अधिकार दिलेला आहे. स्त्रियांना जर कोणी पाठीशी उभं नसेल ना तेव्हा स्वतःचा आधार स्वतः बनण्याचा अधिकार दिलेला आहे. आणि हा कायदा जर आपल्याला हवा असेल तर याच्यासाठी मनुस्मृती सारख्या ग्रंथांना जाळावं लागेल आणि फक्त संविधानालाच मानावं लागेल. आणि असं असतं हे भारतीय संविधान. म्हणून हे लोक ऐकले संविधानाच्या बद्दल सुद्धा अशा अफवा पसरवतात की संविधान धर्मांच्या विरोधात जातं. पण हा सर्वात मोठा गैरसमज आहे. संविधान कुठल्याही धर्माच्या विरोधात जात नाही, कुणाची अवहेलना करत नाही, सगळ्या धर्मांना सोबत घेऊन चालतं. आणि या संविधानामुळे आज आपण आपल्या आत्मीयतेने जगलेलो आहोत. हे लोक म्हणतात स्त्रियांना आम्ही चरित्र जपायला सांगतात. अरे पहिले तुमचे तर चरित्र पाहून घ्या. स्त्रियांना म्हणतात चरित्र मांडा, पहिले स्वतःचे चरित्र पहा. मोठ्या मोठ्या ठिकाणी बसलेले लोक जर इकडे त्याच्या बाजूला त्याची बायको बसलेली असेल तर त्याची नजर तिकडे फिरते बायांवर.
जर कोणी चालत गेली तर अशा प्रकारची मनोवृत्ती पुरुषांची या मनुस्मृतीने तयार करून दिलेली आहे. आज सुद्धा तीच संविधानाने सांगितलं स्वतःचं चरित्र जपणारी स्त्री स्वतः बनेल. तिचं चरित्र ठरवणारे तुम्ही कोण आले? तिचं चरित्र ठरवणारी ती स्वतः राहील. आम्हाला कसं वागायचं आहे ते आम्ही आमचं बघू, तुम्ही आम्हाला सांगणारे काही कोणीच नाही. आणि हेच बाबासाहेबांनी संविधानाच्या माध्यमातून सांगितलं. म्हणून मी नेहमी सांगते मुलगी कशी असायला हवी. इथे जितक्याही मुली आहेत त्यांनी ऐकायचं आणि तुमच्या जितक्याही मैत्रिणी असतील त्यांनाही सांगायचंय, लड़की कभी भी चांद की तरह ना हो कि सब उसे घूर घूर कर देखे. लड़की कभी भी चांद की तरह ना हो कि सब उसे घूर घूर कर देखे. लड़की कभी भी सूरज की तरह हो कि कोई आंख उठा करके ना देखे. आणि बाबासाहेबांना मानणारी प्रत्येक मुलगी, छत्रपती शिवरायांना मानणारी प्रत्येक मुलगी, जिजाऊसाहेबांना मानणारी प्रत्येक मुलगी अशीच असायला हवी की तिच्याकडे कोणी वाईट नजरेने पाहिलं तर तो लट लट कापायला पाहिजे, अशी मुलगी घडायला हवी. आणि खरोखर सांगते की ती मुलगी चालताना सुद्धा इकडनं जर या गल्लीतून जर मुलगी त्या गल्लीत निघाली तर पोरं म्हणते नाही हे बाबासाहेबाचे अनुयायी डेंजर राहतात, नादी लागायचं नाही. अशा प्रकारे त्या लोकांनी आपल्याला पाहिलं पाहिजे, बघितलं पाहिजे. तेव्हा समजलं जाईल की मनुस्मृती दहन करण्याचा फायदा झालेला आहे खऱ्या अर्थाने, नाहीतर नाही. म्हणून बाबासाहेबांना मानत असाल तर याच विचारांनी चालायचं, स्वतःच्या मुलींना घडवायचंय. मला लागणाऱ्या मुली आवडत नाही, तर ताठ मान करून चालणाऱ्या मुली आवडतात. आणि हेच अधिकार संविधानातून आपल्याला सर्वांना या मनुस्मृतीला दहन करून सण मिळालेले आहे. म्हणून आपण या सर्वांनी संविधानाचं पालन करायचं आहे. संविधान आपल्याला जगण्याचा अधिकार, सगळे अधिकार संविधानामुळे आहेत. बाबासाहेबांचे उपकार पूर्ण जन्म जरी गेला तरी सुद्धा आपलं फिटू शकणार नाही. एवढे उपकार बाबासाहेबांचे आहेत हे आपण जाणून घ्यायचं आहे. आणि जर समजून घ्या, तुम्ही दुसऱ्या जातीच्या बायांबरोबर जर बसले ना, थोडंफार बोलायला आवडतीचे तुमच्या मैत्रिणी असतीलच बहुजन, तर त्यांना सांगायचं की अरे बाई काय तू मनुस्मृती वाचते, काय तू या लोकांना सपोर्ट करते मनुस्मृतीने, पाय काय काय केलं, कोणाची पोर कोणाबरोबर पळी गेली, कोणाची पोर कोणाकडे गेली, हे डिस्कस करायच्या ऐवजी, या गोष्टी बोलायच्या ऐवजी बाबासाहेबांनी तुमच्यासाठी काय काय करून ठेवलेलं हे सांगायचं. बाबासाहेबांनी तुमच्यासाठी काय काय करून ठेवलेलं हे त्या लोकांना सांगायचं की आता तरी मुलींना जागे व्हा, आता तरी महिलांना जागे व्हा. घरातल्या घरात बसून काय करणार आहे, शिक्षण करा. ज्या वेळेस तुमचे घरदारवाले तुम्हाला सोडून जातील तेव्हा तुम्हाला समजेल तुमची हालत काय होईल. आणि आपल्यासारख्या महिलांना कोणी जरी सोडून गेला तरी सुद्धा आपल्या पाठीशी बाबासाहेब आहेत संविधानाच्या स्वरूपात. हे लक्षात ठेवायचं आहे, हे विचार अंतर्मनात घ्यायचं आहे. ज्यांच्यामुळे मी आज इथे उपस्थित राहू शकलेले आहे त्या सर्वांचे मी खूप खूप मनापासून आभार मानते. माझ्या शब्दांवरून एकही शब्द तुम्ही अंगीकार करला तरी मी धन्य होईल. म्हणून तुम्हा सर्वांचे देखील मी खूप खूप असे आभार मानते. जय भीम, जय भारत.